मेरे देश के एससी, एसटी, ओबीसी माइनॉरिटी के और मेरे ईवीएम के दोस्त लोगों, प्राचा साहब, भानु प्रताप जी, बलराज मलिक साहब, रतन लाल जी, गौतम साहब, मंडल साहब, उसके बाद में लक्ष्मण यादव जी, नवीन कुमार, सभी मेरे दोस्त। उसके बाद में बॉम्ब सेप के डॉक्टर विलास खरा सर, वामन मेश्राम जी। उसके बाद में संभाजी ब्रिगेड के मेरे बनबरे सर। उसके बाद में संतोष शिंदे जी और मेरे बड़े भाई जो है जज हाईकोर्ट के विजय कुर्शी पाटील, और मेरे प्रेरणास्थान, माझे प्रेरणास्थान मोहम्मद देशमुख। देख लीजिए भाई साहब, बघा दादांनो, आज 5000 वर्षानंतर 75 वर्षापूर्वी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या महामानवानी, महात्माजींनी एवढं मोठं चले जाऊ म्हटलं, आणि आम्ही त्यासाठी आमच्या लोकांनी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपलं रक्त केलं, बलिदान दिलं। आणि बघा 81 ज्योतिराव फुलेच्या ध्यान बघून, गुलामगिरी आणि शेतकरी असूट बघून आणि पहिली शिवजयंती केली, तर हा आर्य यहुदी आतंकवादी संघटनेचा लोकमान्य टिळकांनी काय केलं? गणेशोत्सव साजरं केलं। आणि यांचं ज्योतिराव फुलेंचं ज्ञान बघून बघा, यांनी 1885ला आर्य हत्यारे आतंकवादी संघटनेच्या देशद्रोही लोकांनी, टिळक, आगरकर, बॅनर्जी लोकांनी काँग्रेसची स्थापना केली 1885ला। त्यानंतर शाहू महाराज आणि बाबासाहेबचं ज्ञान बघून बघा, 19मध्ये इंग्रजांना माहीत होतं ही कोम जी आहे ना, अरे ही तर हिटलर झाला, हिटलर तर 30-40 वर्ष। हे बघा दादांनो, तो म्हणतो सुवर डुकराचा अवलाद, ज्याला आम्ही टॅक्स भरतो ते खायची सवय झाली ना, आमच्या आया बहिणी पाहिजेत, आजी तेच चाललेलं आहे। हां, 3000 वर्ष झालं आम्ही जात। आज बघा दादांनो, आणि 1925मध्ये कोणी केली? आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी देशद्रोही लोकांनी, त्यांनीच केली ना। आणि 42मध्ये हे म्हटल्यानंतर मला सांगा, गांधीचा खून कोणी केलं? आर्य हत्यारे आतंकवादी संघटनेचं नाथूराम गोडसेंनी। म्हणजे ही जी काँग्रेस होती, RSS आणि जनसंघ, ही गांधीजीचं खुनी आहे। आणि राज कोण करतायत? आर्य हत्यारे, बरोबर आहे, यहुदी आतंकवादी देशद्रोही लोकच। मग आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, RSS, जनसंघ, आर्य हत्यारे लोकांनी मिळून आज 1950 पासून राज्य करताय। आणि गांधीजीला मारलं, गांधीच्या नावाने 60 वर्ष काँग्रेसने एन्जॉय केलं। गांधीजी 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 गांधी, अरे तुम्हाला तर आता ना डुकरांच्या अवलादांनो, हां, लोकशाही कुठं राहिली होती आहे का? हां, अरे किती अन्याय अत्याचार करणार? सगळ्यात मोठा अत्याचार तुम्ही मराठवाडा आणि याच्यात केला। बाबासाहेब गेले 14 दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला गेल्यानंतर कोणी डिमांड केली होती विदर्भ आणि मराठवाड्याची? आहे का जरांगे पाटील जरा? आणि त्यानंतर काय पाहिजे होतं? विदर्भातला काळा सोना, हां, पॉवर स्टेशन, फॉरेस्ट आणि चित पॉवर संघटनेचं ऑफिस, कतलखाना काढला 62मध्ये। 13 जे आहेत ते मधुकर पिचडच्या अवलाद, ब्रह्माचे 4, त्यांच्या माया जो ब्रह्मा झोपला होता। मास्तरीन बाई पाहिजे दरवर्षी, 6000 करोडचा घपला केलेला आहे। आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटलं तर 2चे 4 झाले। 81मध्ये जनगणना केली तर हां, तुम्ही ब्रह्मा झोपली होती तुमची माय। आणि 2चे 4 खासदार, आणि 85ला विचारता माय बापाचं प्रूव्ह करा। अरे तुम्हाला कोणता शब्द वारू? अरे डुकरच्या अवलादांनो, तुम्ही SC STला 50, हां, OBCला काहीच नाही, कोणाची गव्हर्नमेंट होती? हां, आणि त्यानंतर मराठ्यांना 67 आणि EWSला डुकरांच्या अवलादांनो 5000 वर्षाच्या आल्या आहेत। आणि हे आमचे SC ST OBCचे आमदार खासदार बेशरम लोकांना एवढं सांगितल्यानंतर एवढं अजूनही शरम वाटत नाही? अरे आता समाजाच्या लोकांनो, गरीब मराठ्यांनो, SC STच्या लोकांनो आणि OBCच्या लोकांनो, यांना झोडपून काढा। आता मी सांगतो तुम्हाला, हे बाकीच्या पार्टीचे तुमच्या आहेत ना, काय लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य, हे भडवे लोक, आम्ही जे टॅक्स भरतो त्याचे पेन्शन घेत आहे 30-30, 40-40, हां, त्याच्यानंतर 4-4 पार्ट्या, स्वतःला तुम्ही मराठा, अरे मराठा नाही तुम्ही, डुकराच्या अवलाद आहे म्हणतो आज।
मराठे राजे महाराज अरे ते जिजाऊबाई असून लढली, अहिल्याबाई होळकर लढली, ताराराणी लढली, सावित्रीबाई फुले, भीमाई 4 पोरांचं बलिदान दिलं डुकरांच्या अवलादानो. आणि तुम्हाला हरामाचं पाहिजे. लक्षात ठेवा तुम्ही आता. आज बिरसा मुंडाची जयंती आहे, शपथ खाल्ली आहे. यांना भारतातून नाही, तुम्ही भारतात एका माणसाला किती तुम्ही इलिगल कानून केले त्यांनी. आणि हा हरामखोर राहुल गांधी डुकरांचा अवलाद आहे हा हरामखोर. कोणी बनवले EWS हे? कोणी केले शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे? कोणी सपोर्ट केलं OBC जनगणना क्रिमिनल लावायला? आमच्यावर 40 वर्षापासून अन्याय करणार कोण होय? किती अन्याय आहे. त्याच्या जजला मारलं, हेमंत करकरला मारलं, गोपीनाथ मुंडेला मारलं, कारण आमच्या बापाचा राज आहे ना. दादांनो, आमचे पूर्वज लढले आहेत, आता आपल्या पुढच्या पिढीसाठी. आणि यांना विचारा, गधड्यांना, आमचं शिक्षण कुठं गेलं, आमचे नोकरी कुठं गेले, सगळं गेलं. 62,000 शाळा बंद केल्या. निघतं का एखाद्या तोंडातून? 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून त्यांच्या अवयव विकतायत. अरे हे एवढे हिटलर एकदाच झालं. ही जगातली सगळ्यात घातक कोंब आहे, घातक. आणि मी सांगतो सगळ्यांना, आता EVM साठी आणि जनगणनासाठी आंदोलन करून वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशनला अप्लिकेशन पाठवा. जसं याची इस्रायलची पुंगी वाजली, एवढे कातील कोंब आहे का या जगाच्या पाठीवर? मी सगळ्यात डेव्हलप कंट्री, जर्मनी, जापान, अमेरिका सगळ्यांना सांगतो. आणि तुम्हाला करणार म्हणजे करणार. हा बिरसा मुंडाचं रक्त आहे, भेणारा नाही आहे. तुमच्या बापाची हिंमत नाही आहे. मी पण जन्मलेला आहे उमरेडला. असल तुमची हिम्मत ना? बाबा साहब का शेरनी का दूध पिया है. बाबा साहब ने जब भी बोला था, ये अगर आतंकवादी, खूनी, बलात्कारी, अत्याचारी लोगों के हाथ में संविधान, आपको न्याय नहीं मिलेगा. अभी समय आ गया है, एक शेर ही हो गया. अभी डरना नहीं है. और बाळासाहेब आंबेडकरला महाराष्ट्र कुठल्या परिस्थितीत निवडून आला बघा. किती चांगलं त्यांनी जाहीरनामा केलेला आहे. सगळ्यांना फुकट शिक्षण, सगळ्यांच्या घरात 1-1, 2-2 लाख रुपये वर्षाला जाईल. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी पण बाळासाहेबांनी एवढे चांगलं पॉलिसी आहे. सगळ्यात हुशार जर असेल आज भारतात तर बाळासाहेब आंबेडकर. आणि त्याच्या विरुद्ध हा शाम मानव हरामखोर MSc शिकलाय म्हणते. हरामखोर आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी, आणि तो दाढीवाला पोपटलाल रक्त डुकरांच्या अवलादी म्हणतो यांना. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, आम्ही हाकतो ते खायला पाहिजे भाडव्यांना. आज 5,000 वर्ष झालेत आणि 75 वर्षात तेच. आणि हा ज्ञान शिकवतो संविधान संविधान संविधान. हरामखोरांनो, किती अन्याय अत्याचार करणार. निघा बाबांनो, आणि याच्यानंतर जन आंदोलन करा या EVMला हटवायला. आणि यांना एवढा पैसा आहे 24 लोकांकडे, 5,000 वर्षाच्या बजेट, कुणाचा पैसा होया? आणि हा म्हणतो भडवा, हा डुकराचा अवलाद. नितीन गडकरीचं नाव घेतो भडव्या. तुझ्या आज जाती का नाम लेगे तो लात मारेगा. आणि हा मापलवार, त्याच्या चमच्या, 3,000 करोडची 3 बायका. निघा महाराष्ट्राच्या लोकांनो, आमच्या संतांनी, आमच्या राजा महाराजांनी, आमच्या शाहू फुले आंबेडकरने आझादी मिळवून दिलेली आहे. आणि हे पेशवाई 500 वर्षापर्यंत त्यांच्या घरात घुसून यांनी का बायका आणल्या होत्या का? आजी बघा ना आमच्या बाहेर का होत आहे. सुंदर बायको दिसली तर उचलून त्याला कापून बघा यांच्या हातात 5 स्टार. आणि हेही तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला ज्ञान शिकवतात रे हरामखोरांनो? कधी आवाज काढला का 62,000 शाळा बंद केल्या तर? एवढी महागाई पेटली आता. आणि माझ्या बहिणींनो आणि माझ्या पोरींनो, अजिबात लालचमध्ये नका जाऊ पैशाचं. तुमच्या पोरांचं भविष्य का 1,000, 1,500, 2,000, 6,000 विकता का? कुठे गेले आमचे शिक्षण, रोजगार आणि हेल्थ? आणि तो म्हणतो आमचा विश्वगुरू 7 वर्ग शिकलेला 85 करोड. चला रे थाली थाली वाजवायला. तुझ्या बापापेक्षा तो मोठा आहे. तुम्हाला मानसिक गुलाम केलेला आहे. बघा, एक पक्षी घ्या, कावळा, चिमणी, पोपट घ्या आणि कुत्रं, मांजर घ्या, टाका दे ना पक्षीचे, ते सुद्धा खात नाही. आणि तुम्ही जन्म 90% आरक्षण, 90% राक्षसगण. हे ठेवा, बी ठेवा. तुमच्या घरात हे आणून ठेवलेलं काल दे. कोणी बनवलं आहे? शिक्षण कोणतं? विद्येची देवता कोण? तुकाराम महाराज गेले. आणि कोण? संभाजी महाराज. एवढा मोठा राजा झाला आहे का? उभा रे गुढी. हे बघा, शिवाजी महाराजांची जाऊच्या अवलादी. आणि त्यानंतर कोण घेते पर्सनल इंटरव्ह्यू? मेल्यानंतर आत्म्याला शांती पाहिजे स्वर्गात. आहे का जगात असं एखादी ब्रह्मा? जलमताबरोबर डुकर, कुत्रे, कावळे, गिधड. अमेरिकेमध्ये बघा, निग्रोज लोकांना 2दा केलं. आणि त्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा, शेतकऱ्याला देशद्रोही. 14 महिने 800 लोक मेले.
आला का डुकराचा औलाद? राहुल गांधीला डुकराचा औलाद नाव ठेवलंय मी. हरामखोर. त्या बिचारा एवढ्या चांगल्या माणसाचं त्यांनी आयुष्य बर्बाद केलं. लालू प्रसाद यादवचं काही लोकांना मारलं या कुत्र्यांनी, डुकरांनी. या ना आता. आणि त्यानंतर बघा दादांनो, जगामध्ये दोनच झालेले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर. 32 डिग्री 4 पेन जग पुढे चाललं आहे दादा यांच्या ह्याच्याने. आणि आम्हाला बघा, हा बघा डुकराचा औलाद जो रिटायर झाला तो म्हणतो मी पुष्पशृंगन. हा दुसरा डुकराचा औलाद खन्ना, हरामखोर. हा भूषण गवईने दिला होता ऑर्डर इलेक्शन कमिशनरला व्हीव्हीपॅटची पर्ची द्या म्हणून, आणि त्याला बोलवलं 18 एप्रिलला आणि विचारतात हा देना है. तो म्हणतो अरे नहीं नहीं वो इंक निकल जाती है. अच्छा ठीक है ठीक है ठीक है. आणि 19 लाख मशीन एडीआरने केस टाकली आहे. ते सेकंड और थर्ड ये करेगा, सिम्बॉल युनिट करेगा. ठीक है ठीक है ठीक है. आणि काय केलं लोकसभा इलेक्शनमध्ये 538 ठिकाणी फ्रॉड. हां व्होटर लिस्टपासून तर काउंटिंग जितक्या लोकांनी तिथं व्होटिंग केलं आहे ते सुद्धा फिगर नाही, 7-7%. आणि इलेक्शनच्या दिवशी काही हे नाही, टॅली नाही, काही नाही. कोण झूठ बोल रहा है? कलेक्टर, पोलीस कमिशनर, ब्युरोक्रेसी खोटं बोलत आहे का? हे सुप्रीम कोर्टचे जज खोटे बोलत आहेत का? हा बोलत आहे इलेक्शन कमिशनर. हरामखोरानो, कुठं तुम्ही टॅली केलेला आहे? आणि तो पुण्यात निघतो जोशी, त्या रवींद्र धगेकरला पाळून टाकलं. तेव्हा महाराष्ट्रात लोकांनो तुमच्याकडे 3 दिवस आहे. प्रकाश आंबेडकर साथी उपाशी राहा, पैसे खर्च करा, तरच तुमच्या पोराबाळांना शिक्षण रोजगाराने मिळेल. आणि प्रत्येक गरीबाला 1-1, 1.5 लाख रुपये, 10-10 हजार रुपये मिळेल महिन्याला. आणि जे हे आहेत ते ग्रॅज्युएट झाले त्यांना 12वीपासून सगळ्यांना. दुसरं काही नाही. आम्ही गुलाम झालो आता. बघा 5,000 वर्षात मिळाले. त्यांनी काय दिलं यांनी? 75. सांगा कोणासोबत न्याय केला यांनी कुत्र्यांनी. आणि हे बघा बाबासाहेबच्या औलादी, कशा आहेत औलादी? कांशीरामच्या औलादी बघा, 2-3 मध्ये त्याचा प्रचार करतात. आणि आता व्यक्तिपूजा, हात 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 हात. हरामखोर लोकांनो, एवढं का बेको? अरे नेट आला आपल्या याच्यात 14 पासून. बघा पेगॅसस, काँग्रेसचा अपोजिशनचा लीडर रातोरात टोपी बदलवतो. अशा प्रकारे महाराष्ट्र लोकांनो, परत तुम्हाला मी आताच सांगतो, ना संत होणार आहेत, ना महाराज होणार आहेत, ना शाहू फुले येणार आहेत. खरोखरच तुम्ही जिजाऊ शिवाजीच्या औलाद असेल तर तुम्हाला त्यांची शपथ आहे, तुमच्या पोरांची शपथ आहे. जो पण मीडिया असो, सोशल मीडिया असो, सामाजिक संघटन आणि पॉलिटिकल पार्टीचे जे SC ST OBCचे MP MLA आहेत, मराठा तुम्ही OBC समजता ना, कोणाच्या विरुद्ध प्रचार करताय? कोणाच्या विरुद्ध तुम्हाला सत्ता पाहिजे? कधी बोलले का? कधी बोलतो का? आज एखाद्याची बापाची हिंमत आहे का? या ना. मी तर चॅलेंज केलं, पुण्यात राहून फोन नंबर सांगतो, नाव सांगतो, तर आताही सांगतो मी. मी राहतो ना तिथं, न्यू सिटीमध्ये राहतो ना, BJSला, वाघोलीला. आणि हा आमचा खासदार हरामखोर भोसडीच्या शिव्याचे ते माझ्या तोंडात याचा. हा कोल्हे शिवाजीचे हे करतो. काय शिवाजीचा आहे गुण? खोटं बोलतोय का मी? कोणी केली महात्मा गांधीची हत्या? होय का हे लोक? कोणी शिवाजी महाराजाला पायाच्या अंगठ्याने केलं? संभाजी महाराजची हत्या कोणी केली? किती दिवस झालेत? 1691ला. आणि हा विदर्भातला शिवाजीचं बाबासाहेब नाव घेणारा भाड खाणारा समाजाची तोंडच बंद झालंय का? डुकराचं गू मिळालंय ना आता हा मटकरीला. आणि आहे अजून पुष्कळ डुकरीन फिरत आहेत गावात. चला दादांनो, मी आता सांगतो ते खरं आहे खोटा विचार करा आणि लागा. याच्यानंतर कोणी होणार नाही. प्रकाश आंबेडकर शिवाय तू पर्याय नाही. आणि महाराष्ट्रात बघा हे बोगस इलेक्शन गेलाय, यांना झोडपून काढा. जर व्होटर लिस्टमध्ये नसेल आणि व्होटिंगच्या दिवशी 17 फॉर्मने सील करायला सांगा. आणि जे एम्ब्रोसिंग नंबर असेल आणि ज्या दिवशी काउंटिंग होईल त्या दिवशी हे काही तुमचं वाकडं करू शकत नाही, जे ब्युरोक्रेसी असो कोणी असो. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मी पण शपथ खाल्ली आहे आता भारतातून नाही जगात नाही यांना बायकॉट करणार, कारण आता नेट आलंय, जगात जातंय. चला दादांनो, परत एकदा सांगतो, प्रकाश आंबेडकरसाठी रात्रंदिवस एक करा. आणि मी तुम्हाला सांगतो की हे जर तुम्ही प्रकाश आंबेडकर केले ना, 60% तुम्ही लढाई जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा, कारण एवढा श्रीमंत आहे आपला महाराष्ट्र, 7 सेटला पाडू शकतो. निघतं का? कोणी बोलतात का? एखादी बोलतात आणि म्हणतात दंगा होईल. अरे बाळासाहेबांनी शांती ठेवली महाराष्ट्रात. चला दादांनो, आज बिरसा मुंडाची जयंती आहे, शपथ खाल्ली आहे मी यांना हे करणार.